जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवाची एवढीच मागणी आहे, खरीप 2023चा पीक विमा जो अद्यापही शेतकऱ्याच्या पदरी पडलेला नाही. हिंगोली जिल्ह्याच्या बाजूचे जिल्हे नांदेड असो, वाशिम असो, परभणी असो, या जिल्ह्याला अग्रिमही भेटला. त्याच्यानंतर वैयक्तिक क्लेम केलेले शेतकऱ्यांनी तो विमा भेटला. असं असताना हिंगोली जिल्ह्याला या विम्यातून डावलत आहेत असा आमचा शेतकऱ्यांचा सर्व स्पष्ट आरोप आहे. याच्यामध्ये अधिकारी असोत किंवा लोकप्रतिनिधी असोत किंवा कंपनी असो, ह्याच्यात कोणाचा दोष आहे आम्हाला त्याबद्दल काही घेणं देणं नाही. आम्हाला पीक विम्याची रक्कम भेटली पाहिजे असं सोशल मीडिया आणि तोंडी बोलल्या जाते की याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी मिळून हा पीक विमा जवळपास 150 कोटी रुपये ते 1.25 कोटी रुपये या जिल्ह्यासाठी आले होते, परंतु ते वापस गेले. वापस जाण्याचे कारणं माहीत नाहीत. ते माहीत करण्यासाठी आम्ही 1 तारखेपासून इथं उपोषणास बसलेलो आहे. आमच्या मागण्या याच आहेत की आम्हाला सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्याला जवळपास विमा भेटतो आणि हिंगोली जिल्ह्याला विमा भेटत नाही. एकीकडे सरकारने या जिल्ह्यामध्ये जवळपास 15 ते 17 महसूल मंडळे असे जाहीर केले की दुष्काळ सदृश्य किंवा दुष्काळ पडला म्हणून, आणि तिथं अनुदानसुद्धा देण्याचं सरकारनं जाहीर केलं. मग अशा परिस्थितीत एकीकडं सरकार म्हणते की या महसूल मंडळामध्ये दुष्काळ पडला आणि तिथं विमा लागू होत नाही. दुष्काळ पडला याचा अर्थ शेतकऱ्याचं तिथं नुकसान झालेलं आहे. पाऊस जास्त पडला किंवा पडलाच नाही, अशी परिस्थिती असताना विमा लागू का होत नाही हा आमचा प्रश्न आहे.